तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणात नव्हे तर रायगडच्या राजकारणावर चर्चा आपण करून. रायगड जिल्हा परिषदेमध्ये अखेर भाजप राष्ट्रवादी हे जवळपास निश्चित झाले. रवींद्र चव्हाण, सुनील तटकरेंमध्ये बैठक झाली. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास सध्या तरी फॉर्म्युलावर चर्चा होताना दिसून येते. 2.5 वर्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपकडे असेल, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस का असणार आहे. त्यामुळे गोव्यामध्ये जे आहेत सगळेच भाजपा आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे एन्जॉय गोव्याला करतायत, मस्तपैकी एन्जॉय फिरतायत, समुद्रकिनारी वगैरे सगळं काही जे आहे गोव्यामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती झाली. तिकडे शिवसेना सुद्धा म्हणत होती आम्हाला युतीमध्ये घ्या, आम्हाला युतीमध्ये घ्या. मात्र काही युतीमध्ये शिवसेनेला घेतलं गेलं नाहीये. त्यामुळे भरत गोगावले म्हणतात आम्ही पण येऊ, आमचा सर्वाधिक मोठा पक्ष. इकडे महेंद्र दळवी सुद्धा म्हणतात आम्ही महायुतीमध्ये पक्ष. त्यामुळे आता महायुतीना काही आठवते, काही ना आम्ही सोबत असलं पाहिजे असं आठवतं. एकूणच काय भाजपा राष्ट्रवादीची युती झालेली आहे. राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असणार, भाजपचा अध्यक्ष असणार हे जवळपास निश्चित आहे. तिकडे ठाकरे गटाचे नेते बबन पाटील म्हणते की आम्हाला पण सत्तेत घेतलं पाहिजे, आम्हाला पण दिलं गेलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. आता ठरलेलं आहे सगळं. आता बघूया काय होतंय ते. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.